प्रेमाची अनोळखी धुंद भाग 5. मागील भागात राजगुरू म्हणाले, हो महाराज, शिवाय राजकुमारी व सम्राटची पत्रिकाही जुळली आहे. असे ग्रह करोडो वर्षातून येतात. त्यामुळे येत्या शिवरात्रीला त्यांचा विवाह संपन्न व्हायलाच पाहिजे. महाराज म्हणाले, आम्ही आत्ताच सेनापतींशी बोलतो व सगळ्यांची मते जाणून घेतो. म्हणत महाराज आनंदाने महाराणीकडे जातात. आता पुढे. राजगुरूने सांगितल्याप्रमाणे महाराजांनी राणींना सर्व सांगितले. त्यांची मुलगी त्यांना परत मिळणार होती, पण इतक्या वर्ष सांभाळलेल्या चंद्रमुखीला लांब करावे लागेल म्हणून नाराजही होत्या. पण नियती ही आपले वेगवेगळे रंग दाखवते, त्याप्रमाणे नियती आपले खेळ खेळणार होती. या सगळ्यापासून अभिन्न करण सिंग व चंद्रिका व चंद्रमुखी वेगळ्याच विचारात होते. चंद्रमुखी आपल्या कक्षेत बसून फक्त करण सिंग बद्दल विचार करत होती व विवाह करणार तर त्याच्याशी असे मनोमन ठरवून आरशात स्वतःच्या रूपाकडे पाहून हसत तर कधी लाजत असते. तेवढ्यात दासी निरोप घेऊन आली की महाराजने आपल्याला बोलावलं आहे, तर लवकर यावे. तशी चंद्रमुखी लगेच महाराजांकडे गेल्या व पहिले तर आधीच महाराणी, सेनापती व त्यांची बायको व राजगुरूही होतेच, शिवाय चंद्रिकाही होती. शेवटी तिची नजर करण सिंगवर गेली व तिची कडी खुलली. महाराजने सर्वांकडे एक नजर पाहिले व बोलायला लागले. महाराज म्हणाले, मी आज तुम्हा सर्वांना इथे बोलावले त्याच्या मागे खूप मोठे कारण आहे आणि ते कारण तुम्हा सर्वांना राजगुरू सांगतील. राजगुरूने मग चंद्रमुखी व चंद्रिका जन्माची सगळी कहाणी सांगितली. जसे जसे ते सांगत होते तसे तसे चंद्रिका व चंद्रमुखीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. सगळं काही सांगून राजगुरू शांत झाले. तसे राणींनी चंद्रिकाकडे पाहिले तर तिच्या डोळ्यात पाणी होते. राणी तिच्याकडे गेल्या व तिला मिठी मारली व बोलल्या की मला माफ कर पुत्री, पण स्वतःच्या स्वार्थासाठी, तुझ्या जीवासाठी तसेच राज्याच्या भल्यासाठी तुला आम्ही लांब ठेवले. चंद्रिकाला काय बोलू कळत नव्हते. तिला आपले जन्मदाते आज भेटले म्हणून आनंदी व्हावं की लहानपणापासून आपलं पालनपोषण केले ते आपले आई बाबा नाही याचं दुःख करावे. तिने सेनापतीच्या बायकोकडे पाहिले तर तिने तिला डोळ्यांनीच आश्वस्त केले व मान हलवून हे सत्य आहे अशी गवाही दिली. मग तिनेही राणींना घट्टमिठी मारली व रडत राहिली. तर इकडे चंद्रमुखी वेगळ्याच विचारात होती. तेवढ्यात महाराजांनी चंद्रिकेला आपल्या जवळ घेतले व ते बोलले की बस काही दिवस पुत्री, मग मी पूर्ण राज्यात घोषित करेन की तू माझी पुत्री आहे. आणि हो, आम्हाला अजून काही सांगायचे आहे. असे म्हणत महाराज करण सिंग जवळ आले. महाराज म्हणाले, खरं तर हे मी माझ्या मित्राला विचारायला हवं, पण तो परवा येतोय तेव्हा त्याच्याशी बोलेन. पहिले तुला विचारतोय. आमची पुत्री चंद्रमुखीसाठी आम्ही तुमची निवड केली आहे. तुम्हाला आमची चंद्रमुखी पसंत आहे का? करण सिंग हसतच म्हणाले, विवाहाला हामी भरतो. तेवढ्यात महाराज चंद्रकीला जवळ बोलवतात. तर चंद्रमुखी पुढे जाते. तेव्हा राणी चंद्रिकेला महाराज जवळ घेऊन जातात. महाराज म्हणाले, आम्ही आमच्या कन्येचा म्हणजेच चंद्रमुखीचा विवाह करण सिंग सोबत या महाशिवरात्रीला करणार आहोत व त्याच दिवशी चंद्रिकेला चंद्रमुखी व आमची कन्या घोषित करणार आहोत. तसे सगळे खुश होतात व मग सेनापतीची मुलगी, जिचे खरे नाव राधिका होते, तीही चंद्रिकेला मिठी मारून अभिनंदन करते. असेच दिवस जात होते व चंद्रिका व करण सिंग मनाने जवळ येत होते. करण सिंगला तर चंद्रिका पहिल्या नजरेतच आवडली होती. आता चंद्रिकेलाही करण सिंग आवडू लागला होता व त्यांचे प्रेम बहरत चालले होते. वर्तमान. अश्विनी म्हणते, गुरुजी मी काही विचारू का? गुरुजी म्हणाले, हो बाळा, विचार ना. अश्विनी म्हणते, गुरुजी कथा खूप छान होती, पण हिचा माझ्या स्वप्नांशी काय संबंध? गुरुजी हलके हसले आणि म्हणाले, म्हणजे तुला अजूनही नाही कळालं बेटा? आशू म्हणाली, काय बाबा, काय नाही कळाले मला? आश्चर्य होऊन विचारते. गुरुजी म्हणाले, खूप मोठा संबंध आहे बेटा या कथेचा तुझ्याशी, कारण या कथेची चंद्रिका उर्फ चंद्रमुखी तूच आहे. काय? आशू हे ऐकून एकदम ओरडते. गुरुजी म्हणाले, हो, म्हणूनच तुला अशी स्वप्न पडत आहे. तुझा पुनर्जन्म झालेला आहे. तुझे कार्य मागच्या वेळी पूर्ण नाही झालेले म्हणून शिवने परत तुला ते कार्य करायला पाठवले. तसेच तुझ्या रक्षकालाही पाठवले आहे. आणि गुरुजी पुढे काही बोलतील तेवढ्यात आशू खूप मोठ्या मोठ्याने हसायला लागते व हसतच म्हणते की माफ करा गुरुजी, पण मी आधीच सांगितले की माझा देवावर विश्वास आहे, पण अंधश्रद्धेवर नाही. म्हणून मला असे वाटते तुमच्या या कथेचा आणि माझ्या स्वप्नांचा काहीही संबंध नाहीये. मला माझ्या स्वप्नाचे रहस्य जाणून घ्यायचे होते म्हणून मी इथे आली होती, पण माझी निराशाच झाली इथे येऊन. माफ करा गुरुजी मला. म्हणून कोणी काही बोलण्याच्या आत ती तिथून निघून जाते.
करण म्हणतो, "गुरुजी, मी तिच्याकडून माफी मागतो. ती अशी का वागते तेच समजत नाहीये. तिला का नाही आठवलं सर्व?" गुरुजी हसतच म्हणाले, "नाही बेटा, तुला माफी मागायची गरज नाहीये. राहिला प्रश्न तिला न आठवण्याचा, तर काळजी करू नकोस. लवकरच तिला सर्व आठवेल. ती वेळ लवकर येणार आहे. पण तिच्यासोबत नेहमी राहा. तिच्या जीवाला धोका आहे." करण म्हणतो, "तिची काळजी नका करू गुरुजी. मागच्या जन्मी माझ्या प्रेमाला गमावले आहे. पण आता नाही. यावेळेस मी तिला काहीच होऊ देणार नाही." व गुरुजींच्या पाया पडून निघून जातो. गुरुजी म्हणाले, "अरे शिव पार्वतीला कोणी वेगळे करू शकले होते का? तुम्ही तर त्यांचेच अंश आहात ना. तुम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही. मागच्या जन्मी नियतीमध्ये आली होती. या जन्मीही येईल. पण यावेळेस वेगळे करण्यासाठी नाही, तर तुम्हाला एक करून जाण्यासाठी." करण गाडी चालवत, "काय होते असे? गुरुजींना का असे बोलली? जेवढे मी तुला ओळखतो, तेवढे तर कोणीही ओळखत नसेल. तुला देवावर विश्वास आहे, पण पुनर्जन्मामध्ये नाही. का असे?" अश्विनी म्हणते, "हे बघ, माझा देवावर खूप विश्वास आहे. आणि मी असे कुठे बोलली, की पुनर्जन्मांमध्ये माझा विश्वास नाही? तर ते माझ्या मागच्या जन्माबद्दल बोलत होते. तर मला आठवलं पाहिजे ना? पण मला तर काहीच आठवले नाही. म्हणून मग मी तसे बोलले. आणि हो, एक प्रॉमिस कर." करण म्हणतो, "काय? तू माझ्या घरी काहीही सांगणार नाहीये, चालेल ना?" करण म्हणतो, "ओके, प्रॉमिस." मग दोघेही शांत बसलेले होते. कोण काहीच बोलत नव्हते. तेवढ्यात आशू एकदम ओरडली, "गाडी थांबव ना लवकर." "आशू, अगं काय झाले?" गाडी थांबवत करण बोलला. आशूने मग समोर हात करत त्याला बघायला लावले. करणने समोर बघताच डोक्याला हात मारून घेतला. करण म्हणतो, "अरे, तुला आईस्क्रीम खायची आहे? सांगायचे ना, इतकी काय ओरडली?" आशू म्हणते, "अरे, एक तर जून लागून किती दिवस झाले, तरी पाऊस काही पडलेला नाही. त्यात हे ऊन बघ ना. प्लीज दे ना आणून मला." मग करण तिच्यासाठी आईस्क्रीम आणायला जातो. आशू म्हणते, "अरे, याला तर मी सांगितलंच नाही मला चॉकलेट आईस्क्रीम आवडते ते. हे देवी मैया, आता जर त्याने दुसरीच आईस्क्रीम आणली तर?" तेवढ्यात करण 2 आईस्क्रीम घेऊन येतो व कारमध्ये जाऊन बसतो व एक आईस्क्रीम तिच्या हातात देतो. आशू चॉकलेट आईस्क्रीम बघून खुश होते. "तुला कसं माहीत मला हाच फ्लेवर आवडतो ते?" "अगं, असंच मनात आलं. मला नाही माहीत तुला हा फ्लेवर आवडतो. तसे तुझ्या कॉलेजमध्ये भरपूर वेळा चॉकलेट खाताना पाहिले आहे. सो गेस केलं." करण हसत बोलतो, "नाईस गेसिंग." आशू म्हणत स्वतःची आईस्क्रीम खाऊ लागली. मग करणनेही त्यांची आईस्क्रीम खायला सुरुवात केली. तशी आशू त्याच्याकडे पाहतच राहिली. मग करणचेही लक्ष तिच्याकडे गेले. करण म्हणतो, "दुसरी हवी का? आणू मी?" आशू म्हणते, "नाही. पण तुझी आईस्क्रीम दे ना थोडी टेस्ट करायला." करण म्हणतो, "नाही हां, मी तुला दुसरी आणून देतो, हवी तर, पण माझी नाही." आशू म्हणते, "काय हे? फक्त टेस्टसाठी मागत आहे. पूर्ण थोडी ना खायची मला." करण म्हणतो, "अगं, पण मी दुसरी आणतो ना, ती खा ना." आशू म्हणते, "कंजूस, स्वतःला खूप महान समजतो आणि एक आईस्क्रीमसाठी एवढा जीव चालला?" करण म्हणतो, "घे बाई, कर टेस्ट कर." म्हणत आईस्क्रीम तिच्या तोंडाजवळ घेतो. आशू ही लगेच तोंड पुढे करून आईस्क्रीम खाते. नंतर मग दोघेही घरी जायला वळतात. करण म्हणतो, "उद्या येणार आहेस का कॉलेजला? तुमचा ड्रामा आहे ना उद्या?" आशू म्हणते, "बघते, यावे तर लागेलच, पण पायामुळे काही समजत नाहीये. तसा बरंच चालायला जमतंय." करण म्हणतो, "मग घ्यायला येतो मी तुला उद्या. काका काकूंना सांगून ठेव." आशू म्हणते, "बरं, सांगून बघते व तसा मेसेज करते तुला. चल बाय, घरही आले आता." करण म्हणतो, "बाय, काळजी घे." तशी आशू गाडीतून उतरत घरात येते. तिला आता बऱ्यापैकी चालायला जमत होते. पण करण ही ती घरात जाऊसपर्यंत तिथेच थांबला होता. ती घरात व्यवस्थित गेली का याची खात्री करून तोही आजच्या दिवसांच्या आठवणी घेऊन घरी आला. सगळा गोंधळ चालू होता. एक तर आशूचा पाय बरा नव्हता, तर दुसरीकडे सागरचा पत्ताही नव्हता. नेहाचा राग अनावर झाला होता. नेहा म्हणते, "काय चालू आहे? काहीच कळत नाहीये. किती काम बाकी आहे यात. त्यात हा सागर कुठे गायब झाला काय माहिती?" आशू म्हणते, "अगं शांत हो, होईल सगळं ठीक. तू कशाला काळजी करते?" नेहा म्हणते, "अगं का काळजी करू नको? दरवर्षी ही ट्रॉफी आपल्या कॉलेजला मिळते. यावर्षी नाही भेटली तर?" आशू म्हणते, "अगं बघ, तू ड्रामा किती चांगला बसवून घेतलास ना आमच्याकडून. शिवाय आपल्यालाच भेटेल पारितोषिक." नेहा म्हणते, "खरंच थँक्स यार. तुझा पाय बरा नसतानाही आलीस तू. पण हा धडधाकट मुलगा कुठे गायब झाला?" आशू म्हणते, "अगं माझा पाय आता बरा आहे. त्यामुळे नो टेन्शन. आणि हो, सागरला फोन करते मी, थांब." मग आशू सागरला फोन करते व नेहाकडे येते. आशू म्हणते, "नेहा, सागर नाही येऊ शकणार असे वाटते. तो येतच होता की ट्रॉफिकमध्ये अडकला आहे. गाडीचा ॲक्सिडेंट झालाय वाटतं कोणाचा. तर वेळ लागेल म्हणत होता." नेहा म्हणते, "सिट यार,
आता कुठून आणू मी नवीन मजनू? आशू तू रेडी हो. मी बघते काय करता येईल ते. आता 2च परफॉर्मन्स राहिले मग आपला आहे. सो लवकर हो तयार. आशू म्हणते ओके म्हणून रेडी व्हायला निघून जाते. बघता बघता दोन्ही परफॉर्मन्स होऊन जातात. आता वेळ होते आशू व त्यांच्या ग्रुपची. आशू स्टेजवर जाते पण तिला कळत नाही की मजनू कोण आहे. कारण रेडी होऊन ती डायरेक्ट स्टेजवर येते. लाईट्स ऑन होतात व आशूवर त्याचा फोकस असतो व सगळीकडे अंधार. मग आशू ही तिची ॲक्टिंग चालू करते. आशू म्हणते, "मजनू, कहाँ हो तुम? मजनू, देखो मैं सब कुछ छोड़कर तुम्हारे पास आ गई हूँ." मजनू. तेवढ्यात मजनूची एंट्री होते व लाईट्सचे फोकस त्याच्याकडे जातात. आशू तर बघतच राहते. कारण करण मजनूचा रोल करत असतो व तो पळत जाऊन आशूला मिठी मारतो. सॉरी म्हणजे लैलाला मिठी मारतो. नंतर दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. कोणीच काही बोलत नाही. त्यांच्यासाठी तिथे आता कोणीच नव्हते. फक्त ते दोघेच होते. तेवढ्याच स्टेजवर लैलाच्या आईचे आगमन होते व ती त्या दोघांना वेगळं करते. पण ते काही एकमेकांना सोडत नाही. लैलाची आई खूप प्रयत्न करते, पण ते वेगळे होतच नाही. इकडे नेहा त्यांच्याकडे बघून टेन्शनमध्ये येते. तेवढ्यात करणचे लक्ष नेहाकडे जाते व तो भानावर येतो. आशूला सोडतो. मग आशू ही भानावर येते व नंतर ते खूप छान पद्धतीने ॲक्टिंग करतात. सगळे खूप टाळ्या वाजवतात, पण आशू देवीचे नाव घेत स्टेजवरून उतरून तिच्या ग्रुपकडे जाते. आणि सगळे तिला कॉम्प्लिमेंट देतात, मस्त केले म्हणून. व ती हळूच नेहाकडे बघते, तर ती रागाने तिच्याकडे बघत असते. ती लगेच कान पकडून सॉरी बोलते, तर नेहा तिचा चेहरा फिरवून घेते. आता ती वेळ होती पारितोषिक देण्याची आणि पहिले पारितोषिक आशूच्या ग्रुपला मिळते, शिवाय बेस्ट कपल म्हणून. आशू व करणला पारितोषिक मिळते व शेवटी सगळ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना एक कपल डान्स करावा लागतो. नेहा त्यांच्यासाठी लगेच एक गाणं लावते व त्यांना स्टेजवर पाठवते. गाणं स्टार्ट होते. करणचा एक हात आशूच्या कमरेवर असतो व दुसरा हात तिच्या हातात व ते एकमेकांच्या डोळ्यात हरवून डान्स करत असतात आणि गाणं संपते तसे करण आशूला कमरेवरून धरून गोल फिरवतो व मग खाली उतरवून तो तिच्या डोळ्यात बघत असतो. आशू ही आज त्याच्या डोळ्यात हरवून जाते. टाळ्यांच्या आवाजाने दोघेही भानावर येतात व आशू करणच्या हातात असलेला तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करते. पण करणने तिचा हात अजूनच घट्ट धरलेला असतो. तेवढ्यात पडदा पडतो व नेहा व सगळ्या मैत्रिणी आशूकडे येतात. नाईलाजाने करणला तिचा हात सोडावा लागतो. सगळेच खूप खुश असतात आणि आशू ती तर फक्त करणच्या विचारातच होती. ती त्याच विचारात घरी आली. मग आई-बाबा व मायाला बघून करणचा विचार तिच्या डोक्यातून निघून गेला. मग आज प्रोग्राममध्ये काय काय झाले सगळे सांगितले व मस्ती गप्पा मारत जेवण करून ती आपल्या रूममध्ये येऊन बेडवर पडली. पण झोप मात्र तिच्या डोळ्यात नव्हती. एक वेगळीच चमक आज तिला तिच्या व करणच्या डोळ्यात दिसत होती. तिला करणसोबतच्या पहिल्या भेटीपासून सगळं आठवत होतं. आशू मनात म्हणते, किती घाबरत होते मी त्याला. दिसायचाही तसाच रागीट, पण मनाने खूप शांत आहे. सुरुवातीला त्याच्या डोळ्यात दिसणाऱ्या वेदना आता दिसत नाही. वेट वेट आशू, तुला काय झाले? तू करणचा विचार का करतेस? पण का? त्याने काल माझ्यासाठी आणलेली आईस्क्रीम, तेही माझा फेवरेट फ्लेवर, माझ्यासोबत गुरुजींकडे आला व एक शब्दांनी सुद्धा काही बोलला नाही. त्यात आज ॲक्टिंग आणि डान्समध्ये होणारे त्याचे स्पर्श, काहीतरी वेगळे होते त्या स्पर्शात. असाच विचार करता करता आशू कधी बाल्कनीमध्ये आली कळलेच नाही व तिचं लक्ष अचानक गेटकडे गेले, तर तिथे करण उभा होता व तिच्याचकडे पाहत होता. मग करणने तिला हात दाखवून बाय केले व लगेच निघून गेला. आशू हसतच, थँक देहरादून, खूप काही दिलंय तू मला. मी खूप खुश होते जेव्हा आम्ही इकडे शिफ्ट झालो. मला वाटले माझे स्वप्न पूर्ण होणार, पण देहरादूनला आल्यावर मला माझे आयुष्य मिळाले. येस, आय एम इन लव्ह. उद्याच करणशी बोलेल म्हणून आशू बेडवर येऊन झोपून जाते. सिंघानिया हाऊसमध्ये बाबा म्हणाले, परवा सुट्ट्या घ्या सगळ्यांनी. निखिल व करण म्हणाले, का बाबा, काही विशेष का? बाबा म्हणाले, हो, पाटील साहेबांचा फोन आलेला, त्यांना निखिल आवडलाय, तर पुढची बोलणी करायला जायची आहे. आई म्हणाली, अहो आधी सांगायचं ना, किती काम पडले आहेत, सगळी तयारी करावी लागेल. बाबा म्हणाले, अगं त्यांचा कालच तर फोन आलेला आणि तयारीसाठी आम्ही आहोत की सोबत. बरं. बाबा म्हणाले, काय मग बेटा, खुश आहेस ना? करण म्हणतो, बाबा खुश काय? मनात तर लड्डू फुटत असतील, नाही का? तसा निखिल करणच्या पाठीवर बुक्का मारतो. निखिल म्हणतो, बाबा खुश, खूप खुश आहे मी. खरंच थँक बाबा म्हणाले, अरे बाबांना कोणी थँक म्हणतं का? तसे करण निखिलला चिडवत होता. बाबा कळलंच नाही दादाला काही, म्हणून कॉलेजसाठी पळतच निघून जातो. निखिल म्हणतो, आल्यावर भेट बेटा, मग दाखवतो, म्हणत हसतच तोही आईबाबांना बाय करून ऑफिसला निघून जातो. त्याला ममताला जे भेटता येईल
आशू मॅडमची सकाळपासूनच घाई गडबडीत चाललेली असते. तसेच लवकर लवकर आवरून ती घाईतच कॉलेजला पोहोचते व सगळीकडे करणला शोधत असते. पण करण तिला कुठेच दिसत नाही. तेवढ्यात तिला आठवते की नक्कीच बॉयज लोकर रूममध्ये असेल. म्हणून आशू तिकडे जाते व ती मध्ये जाणारच की तिला मध्ये शायना व करण सोबतच दिसतात व शायनाचं लक्ष आशूकडे जाते व करणची पाठ आशूकडे असते. म्हणून करणला आशू आलीये हे समजत नाही. शनायाला राग तर आलेलाच असतो. एक तर ड्रामामध्ये तिची निवड झाली, शिवाय करणसोबत डान्सही करून घेतला, म्हणून ती या संधीचा फायदा उचलत करणला प्रपोज करते व मिठी मारते, जेणेकरून आशू हे सगळं बघेन व करणपासून लांब राहील. करणला एकदम धक्काच बसतो. शयाना काय करते आहे म्हणून तो तिला मागे ढकलतो व बोलतो. करण म्हणतो, "बघ शनाया, तू माझी बालपणीची मैत्रीण आहे, म्हणून मी काहीच बोलत नाहीये. तू फक्त माझी मैत्रीण आहेस, त्या व्यतिरिक्त काहीच नाही." म्हणून करण तिथून निघून जातो आणि आशू ती तर कधीच रडत रडत तिथून निघून जाते. आशू कॉलेजच्या मागच्या बागेत जाऊन बसते व मनातच विचार करते, यार किती स्टुपिड आहे मी, काहीही विचार करते. करण कॉलेजचा चार्मिंग बॉय, लाखो मुलींचा क्रश, त्यांच्यासमोर मी तर काहीच नाही. मी कुठे आणि तो कुठे? आणि शनायाला मी कशी विसरली की ती त्याच्या आयुष्यात आहे म्हणून. पण बस आता, मी आणि माझा अभ्यास त्याशिवाय काहीच नाही. आता करणपासून लांब राहायचे म्हणून डोळे पुसत ती कॉलेजला लेक्चरला येऊन बसते. करणकडे तर लक्षच देत नाही, जसं तिच्यासाठी तो तिथे नाहीये. असेच 2 दिवस निघून जातात. आशूची आई म्हणाली, "अहो तुम्ही ते पेढे आणणार होतात ना, आणले का?" "अहो, अगं हो आणले ग." पाटील साहेब सोफ्यावर बसत बोलले. आशूची आई म्हणाली, "अहो बसताय काय तिथे? मला मदत करायची दिली सोडून. आणि ही माया तयार झाली की नाही अजून?" निखिल व त्यांच्या घरचे येतच असतील. पाटील साहेब त्यांचा हात धरून सोफ्यावर बसवतात व तेही बसतात. "काळजी नको करूस ग, सगळं एकदम व्यवस्थित होईल." तेवढ्यात बेल वाजते. तसे पाटील साहेब लगेच दार उघडायला जातात. "या या सिंगानिया साहेब," म्हणत त्यांना आत बोलवतात. तसे निखिल, करणची आई व सिंगानिया साहेब सोफ्यावर बसतात. तेवढ्यात राधाबाई त्यांच्यासाठी पाणी घेऊन येतात. पाटील साहेब म्हणाले, "मग काही त्रास तर नाही ना झाला प्रवासात?" सिंगानिया म्हणाले, "अहो एकाच शहरात तर राहतो आपण आणि आपली ओळखही जुनीच म्हणायची. आता तर या फॉर्मॅलिटीज कशाला उगीच?" करणची आई म्हणाली, "हो, फक्त आता लवकरात लवकर आमची सुनबाईला आमच्या घरी न्यायचं आहे." "कुठे आहे ती?" तेवढ्यात ममता नाश्त्याची प्लेट घेऊन येते. निखिल तर तिला बघतच राहतो. निळ्या रंगाची शिफॉनची साडी तिच्या गोऱ्या रंगाला खूपच सुंदर दिसत होती. केसांना क्लिप लावून मोकळे सोडले होते. शिवाय हातात त्याच त्याच रंगाच्या बांगड्या व ओठांवर हलकी लाल लिपस्टिक. मेकअप केलेला हलकासा. निखिल, काय कोणाचीही विकेट पडली असती तिला पाहून. करणने हलकेच हाताचा कोपरा मारून त्याला भानावर आणले. माया राधाबाईंच्या शेजारी जाऊन बसली व नंतर त्यांच्या गप्पा रंगल्या. सगळे बोलत होते पण करणची नजर आशूला शोधत होती. पण ती कुठेच नव्हती. त्यांच्या मनाचे जसे त्यांच्याच आईने ओळखले असे त्याला वाटले. आशू दिसत नाहीये, कुठे बाहेर गेली का ती? हो, बघा ना, आज तिच्या ताईला तिची गरज होती, तर मॅडम यांना तयार करून गायब झाल्या. तिच्या प्रोजेक्टचे काम होते म्हणून निशाकडे गेलीये. येईलच ती इतक्यात, आशूची आई बोलल्या. करणची आई म्हणाल्या, "बरं, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपल्या मोठ्यांनाच बघायचं आहे पुढचं तसेही." "हो, तुमचंही बरोबर आहे. यार प्रोजेक्टबद्दल काय काम असेल? जेव्हा अजून प्रोजेक्ट दिलेलंच नाही. हिला काय झाले? मीही आज येणार म्हणूनच गायब झालेली दिसते. मागे 2 दिवसांपासून इग्नोर करतीये ती. काय प्रॉब्लेम आहे? काहीच कळत नाहीये. पण आता बस खूप झाले तिच्या मनासारखे. आता समोर दिसलीस की विचारतोस तिला नक्की काय झाले." करण मनातच विचार करत असतो. तर काय वाटते तुम्हाला? आशू सांगेन करणला तिच्या मनातले की परत इग्नोर करेन? ते पाहूया पुढील भागात. कथेचा हा भाग कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.